प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच असतो, राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्याला जबाबदार धरलं जातं। कदाचित त्या दृष्टिकोनातून ते मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत असतील, पण पुन्हा एकदा मी मनोज जरांगे पाटील साहेबांना सांगू इच्छितो की राज्याचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, ज्यामध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, निलंगेकर पाटील मुख्यमंत्री होते, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले 9 वर्ष राहिलेले मुख्यमंत्री होते। त्यामुळे या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या आज पिढीतली लोक जी राजकारणात आहेत यांना तुम्ही कधीतरी प्रश्न विचारणार आहात का की 1980 किंवा किंबहुना त्याच्या आधीपासून चालू झालेलं मराठा आरक्षणाचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये ह्या मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली? आजही मी पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो, माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय नाना पटोले असतील किंवा आताचे त्यांचे काँग्रेसचे सपकाळे अध्यक्ष असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील जे काँग्रेसचे नेते आहेत, यांनी स्पष्ट भाषेत लिहून द्यावं किंवा चॅनलच्या समोर येऊन सांगावं की कुणबी जे मराठा आरक्षण आहे आम्ही कुणबीमध्ये बसवून देऊ, हे त्यांना सरसकट बसवून देऊ, हे त्यांना विचारायला तयार नाहीत आणि ते उत्तर द्यायला तयार नाहीत। आणि आमची प्रामाणिक भूमिका ही आहे की समाजाच्या बरोबर आम्ही आहोत। फक्त माननीय देवेंद्रजी फडणवीस मराठा समाजाचे नाहीत म्हणून त्यांना तुम्ही टार्गेट करू नका आणि हे देखील विसरू नका की राज्यात जर कोणी आरक्षण जर कोणी दिलं असेल तर 50 वर्षाच्या इतिहासानंतर 40-45 वर्षाच्या इतिहासानंतर ते आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीसांनी दिलं, त्यासाठी हायकोर्टात लढले। हायकोर्टानंतर माननीय उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टात गेला, त्या बाबतीतला देखील इतिहास आपल्याला माहिती आहे। सुप्रीम कोर्टामध्ये वकील न देणं, ब्रीफिंग न देणं, आयोगाची माहिती न देणं, सत्य परिस्थिती मराठा समाजाची न सांगणं, अनेक गोष्टी त्यामध्ये घडल्या गेल्या। त्यामुळे मनोज दादांना आणि त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना माझी हीच विनंती आहे की एकदा तरी तुम्ही शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना आणि काँग्रेसच्या नाना पटोले किंवा त्या लोकांना तुम्ही एकदा तरी हा प्रश्न विचारा की तुमच्या आरक्षणाच्या बाबतीतली तुमची भूमिका काय? त्यालाच विचारतो, कारण राऊत असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि शरद पवार आता आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। तुम्ही आरोप करताय की त्यांच्याच काळामध्ये आरक्षण सुद्धा गमावलेलं होतं, तर एकंदरीत राजकारण होते का विरोधकांकडून? महाराष्ट्रातली चांगली सत्ता किंवा शांतता बिघडवून उत्सव काळात अशा प्रकारचा एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो असंतोष निर्माण करण्याचं काम आतापर्यंत शरद पवार साहेबांनी अनेक वेळा केलेलं आहे। आता उद्धव ठाकरेची जर त्यांना साथ मिळाली तर निश्चितपणे त्यामध्ये तेल घालणारा माणूस हा संजय राऊत निश्चितपणे असू शकतो, परंतु आमची विनंती अगोदर देखील हीच होती, प्रेसच्या माध्यमातून होती, मीडियाच्या माध्यमातून होती की सन्माननीय मनोज दादांनी गणपतीनंतर हे आंदोलन करावं। 6-8 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी हा जो मोर्चा काढला, या मोर्चाचं आम्ही स्वागत पुन्हा एकदा सांगतो मी करतो, परंतु हाच जर मोर्चा त्यांनी 6 सप्टेंबर नंतर काढला असता तर निश्चितमध्ये मुंबईमध्ये लाखो भाविक महाराष्ट्रातून नव्हे, देशातून नव्हे तर जगभरातून गणपती उत्सवासाठी येतात, पुण्यामध्ये येतात, त्यांची गैरसोय झाली नसती। आंदोलनामध्ये अनेक अजून मराठा समाजाचे बांधव, इतर बांधव त्यामध्ये यशस्वीरित्या सहभागी झाले असते, कारण प्रत्येक मराठी माणसाच्या घरात हे गणेशोत्सव साजरा केला जातो। मला वाटतं की या आंदोलनाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न शरद पवार किंवा उद्धव ठाकरे करतायत, ती कदापि आम्ही होऊ देणार नाही। मनोजदादांचा सन्मान ठेवला जाईल, मनोजदादांच्या मागणीचा विचार केला जाईल आणि निश्चितपणे मराठा आरक्षणाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी अगोदरही योग्य निर्णय घेतले।